हम्म. आज आपण उष्णता हा अभ्यास आहोत. उष्णता माहिती सर्वांना. उष्णता म्हणजे काय? उष्णता म्हणजे काय? थंडीचे दिवस हे उष्णता म्हणजे काय माहित असायलाच पाहिजे सर्वांना. उष्णता म्हणजे काय? उष्णता म्हणजे काय माहिती का कोणाला? साहजिक आहे, थंडीचे दिवस आहे, तुम्हाला गरम उष्णता माहीतच असायला पाहिजे. हाताचे तळवे एकमेकांवर घासून आपणास काय जाणवते? उष्णता ना, बरोबर ना? हाताचे तळवे एकमेकांवर घासल्यावर काय तयार होते? घर्षण केल्यावर उष्णता तयार होते, बरोबर ना? उष्णतेचे संक्रमण कसे होते? उष्णतेचे संक्रमण कसे होते? उष्णतेचे संक्रमण आपण पहिला मुद्दा अभ्यासणार आहोत. उष्णतेचे संक्रमण लिहून घ्या वहीमध्ये. मुद्दा उष्णतेचे संक्रमण. जेव्हा आपण गरम वस्तू थंड वस्तूच्या सानिध्यात नेतो, जेव्हा आपण गरम वस्तू थंड वस्तूच्या सानिध्यात नेतो, तेव्हा थंड वस्तू गरम होते व गरम वस्तू थंड होते. होतं का नाही? जेव्हा आपण गरम वस्तू थंड वस्तूच्या सानिध्यात नेतो, बरोबर ना, आणि थंड वस्तू गरम वस्तूच्या सानिध्यात नेतो, तेव्हा गरम वस्तू थंड होते. यावर उष्णतेचे संक्रमण घडून येते, बरोबर? मी व्याख्या सांगते, लिहून घ्या. जेव्हा आपण गरम वस्तू थंड वस्तूच्या जेव्हा आपण गरम वस्तू थंड वस्तूच्या सानिध्यात नेतो, तेव्हा थंड वस्तू गरम होते व गरम वस्तू थंड होते. याला उष्णतेचे संक्रमण असे म्हणतात. उष्णतेचे संक्रमण असे म्हणतात. हसायला काय झाले? उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे म्हणजे उष्णतेचे संक्रमण होय. थोडक्यात सांगते मी. उष्णतेचे लिहून घ्या, ही थोडक्यात व्याख्या आहे. उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे होणारे संक्रमण म्हणजे उष्णतेचे संक्रमण होय. उष्णतेचे संक्रमण होय. उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे होणारे उष्णतेचे संक्रमण म्हणजे संक्रमण होय. कळतंय? पुढचा मुद्दा आहे उष्णतेचे वहन व अभिसरण व प्रारण. दुसरा मुद्दा आहे निवायाचे करणार आहे. सर्वांनी मुद्दे लिहायचे आहे. उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार. आधी उष्णतेचे संक्रमण बघितले, आता उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार बघत आहोत. उष्णतेचे वहन, उष्णतेचे वहन, अभिसरण व मॅडम काय मारते. उष्णतेचे
पदार्थाच्या मी लिहून देणार आहे तरी तुम्ही वेगवेगळे लिहायचं आहे. या पदार्थाच्या उष्ण भागाकडून पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या संक्रमणास उष्णतेचे वहन असे म्हणतात. उष्णतेचे वहन असे म्हणतात. लिहा. पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या संक्रमणास उष्णतेचे वहन असे म्हणतात. लिहिली व्याख्या. तांब्याच्या पट्टीवरील टाचण्या सर्वप्रथम पडत जातात. ही उष्णतेचे वहन याचे उदाहरण आहे. लोखंडी पट्ट्यांवरील टाचण्या त्या तुलनेत उशिरा पडतात. तांब्याच्या पट्ट्यांवरील टाचण्या आहेत त्या सर्वप्रथम पडतात व लोखंडी पट्ट्यांवरील टाचण्या उशिरा पडतात. तांब्यातून उष्णता जलद वाहते तर उष्णतेच्या पदार्थांवरील वहन त्यांच्या पदार्थांच्या गुणधर्मांवर अवलंबून असते. पदार्थांच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या संक्रमणास उष्णतेचे वहन असे म्हणतो आपण. पहिली व्याख्या झाली सर्वांची. उष्णतेचे वहन. दुसरी व्याख्या आहे अभिसरण. अभिसरण मी वह्या चेक करणार आहे बरं का. सर्वांनी व्याख्या लिहून घ्यायची आहे. पाण्याला उष्णता देण्यास सुरुवात करणे. लिहून घ्या मी सांगते. पाण्याला उष्णता देण्यास सुरुवात केल्यानंतर तळालगतचे पाणी गरम होते. पाण्याला उष्णता दिल्यावर तळालगतचे पाणी गरम होते. बरोबर ना. तळालगतचे पाणी गरम होते व त्याची घनता कमी होऊन ते वरील भागाकडे जाते. पण आकृतीची सांगितली हे आहे गरम पाणी. एका बादलीत गरम पाणी आहे समजा. हीट चालू आहे. उष्णता